मेरठमध्ये मुस्कान रस्तोगी हिने आपल्या मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या पतीची हत्या केल्याचं प्रकरण हे ताजं असतानाच आता महाराष्ट्रात पुण्यामध्ये असाच एक प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर येते। अनैतिक संबंधांमध्ये पती अडसर ठरत असल्याने आपल्यापेक्षा लहान प्रियकराच्या मदतीनं पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोणी काळभोर इथे घडली। लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या माहितीनुसार दिलेल्या वृत्तात याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे। नेमकं हे प्रकरण काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्तालय। रवींद्र काळभोर या 45 वर्षीय व्यक्तीची त्याच्याच पत्नीकडून हत्या करण्यात आली आहे। शोभा काळभोर ज्यांचं वय आहे 42 वर्ष, त्यांनी आपल्या 41 वर्षीय प्रियकराच्या मदतीनं आपल्याच पतीचा खून केल्याची ही धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे। या प्रकरणी स्वतः आरोपींनी कबुली सुद्धा दिलेली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार लोणी काळभोर येथील वडाळी वस्ती परिसरात मयत रवींद्र काळभोर आणि पत्नी शोभा काळभोर राहत होते। आरोपी पत्नी शोभा काळभोर आणि प्रियकर गोरख काळभोर या दोघांमध्ये मागील 5 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचं कळतंय। या अनैतिक प्रेमसंबंधांबाबत रवींद्र काळभोर यांना समजलं होतं। त्यानंतर काळभोर यांनी पत्नी शोभा यांच्याकडे अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला आणि तरी देखील पत्नी काही केल्या ऐकत नव्हती। ती प्रियकराला भेटण्यास जात होती असं कळतं। यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणं सुद्धा झाली। सततच्या भांडणाला आरोपी पत्नी शोभा ही वैतागली होती आणि त्यामुळे आरोपी पत्नीने आरोपी प्रियकर गोरख याच्या मदतीने रवींद्र काळभोर यांना मारहाण करून कायमचं अपंग करून टाकावं असा प्लॅन रचला। रवींद्र काळभोर कुठे एकटा सापडल्यावर त्याच्यावर हल्ला करायचा ही वेळ पत्नी शोभा आणि आरोपी गोरख हे शोधत होते। त्याच दरम्यान काल रात्री रवींद्र काळभोर हे घराबाहेर झोपले होते। ही बाब शोभा आणि प्रियकर गोरख याला सांगितली। या दोघांमध्ये जवळपास 4-5 वेळा काल रात्री फोनवरून बोलणं झालं आणि त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास प्रियकर गोरख याने रवींद्र काळभोर यांच्या डोक्यात खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने वार केले। यामध्ये अधिक रक्तस्राव झाल्याने रवींद्र काळभोर यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान या घटनेचा खुलासा कसा झाला हे सुद्धा आपण पाहूया। पहाटेच्या सुमारास रवींद्र काळभोर यांच्या बाजूला राहणाऱ्या एक आजी झाडू मारण्यासाठी बाहेर आल्या होत्या। त्यावेळी रवींद्र काळभोर हे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले। या घटनेची माहिती आजींनी आजूबाजूच्या लोकांना दिल्यावर याबाबत पोलिसांना तात्काळ कळवण्यात आलं। या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आलं, पण त्याच दरम्यान पत्नी शोभा यांच्या हालचाली संशयित आढळू लागल्या। यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी शोभा काळभोर यांची चौकशी केली आणि याच चौकशीमध्ये आरोपी पत्नी शोभा काळभोर यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। पुढील काहीच तासामध्ये आरोपी गोरख काळभोर याला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान लोणी काळभोर पोलिसांनी याबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे। या प्रकरणामध्ये आरोपी पत्नी व आरोपी प्रियकर या दोघांना पुढे काय शिक्षा होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल। याविषयीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ता.com या साईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्तालय।